कोल्हापूर जिल्ह्यात लोकप्रिय ठरलेल्या व नवव्या वर्षात यशस्वी पदार्पण केलेल्या न्यूज मराठी 24च्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लिमिटेड कागल, अध्यक्षा श्रीमती सुहासिनी देवी विक्रमसिंह घाटगे, माननीय समरजित सिंह घाटगे, अध्यक्ष शाहू उद्योग समूह कागल, माननीय अमरसिंह घोरपडे उपाध्यक्ष, माननीय जितेंद्र चव्हाण कार्यकारी संचालक, सर्व संचालक मंडळ छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना कागल। या लोकांना हद्दवाढ कशासाठी पाहिजे आहे हेच आम्हाला समजून झाले। कोल्हापूर शहरातली पंचगंगा ही महाराष्ट्रातली सगळ्यात प्रदूषित नदी आहे। या प्राधिकरण या नावाचं हे गाजर दाखवलं गेलं। जर 8 वर्षात तुम्ही आम्हाला 1 रुपया निधी देऊ शकला नाहीत। मुळात ही जी काय आता सध्या कोल्हापूर शहरामधील कृती समिती हद्दवाढ म्हणून जी चालू आहे सध्या चर्चा, या लोकांना हद्दवाढ कशासाठी पाहिजे आहे हेच आम्हाला समजून झाले। कारण हद्दवाढीचं हा विषय जवळजवळ मला वाटते बरेच वर्ष झालं हा चालू आहे आणि हद्दवाढ 2017 साली होणार होती, पण ती हद्दवाढ न करता त्यावेळी प्रायोगिक तौरावर प्राधिकरण स्थापन करण्यात आले। की कशासाठी की प्राधिकरणाच्या माध्यमातून ह्या शहराच्या बाजूच्या उपनगरांचा विकास करून एक रोल मॉडेल तयार करून त्यांना शाश्वती द्यायची की शहरात समाविष्ट झाल्यानंतर तुमचा विकास कशा पद्धतीने होईल आणि त्याच्यानंतर हद्दवाढ करायला पाहिजे होती, पण असं कोणतंही काम झालेलं नाही। ह्या प्राधिकरण ह्या नावाचं हे गाजर दाखवलं गेलं। जर 2017 पासून आजपर्यंत 8 वर्षात काही झालं नाही तर इथून पुढे तुम्ही हद्दवाढ म्हणून शहरात आम्हाला घेऊन आमची काय विकास करणार तुम्ही? जर 8 वर्षात तुम्ही आम्हाला 1 रुपया निधी देऊ शकला नाहीत, या 8 वर्षात तुम्हाला ती संधी होती की तुम्ही या आजूबाजूच्या गावांचा विकास करून तुम्ही त्यांच्यासाठी एक किंवा हद्दवाढ करणाऱ्यांनी सुद्धा या गावांचा हद्दवाढीमध्ये समावेश केल्यानंतर यांच्यासाठी काय आपण करणार आहोत याची एक ब्लूप्रिंट तयार करावी, एक रोडमॅप तयार करून आम्हाला दाखविला असता, सांगितलं असता, एक लोकांचा विश्वासार्हता संपादन केली असती तर आम्ही मान्य केलं असतं। पण आत्ता आम्ही बघतोय की रोजच्या मूलभूत गरजाच्या सुविधा आहेत शहरामध्ये, एवढी स्वच्छताची वानवा आहे, रस्त्यांची वानवा आहे, पाणी टंचाई आम्ही रोज वृत्तपत्रातून तुमच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही बघतोय। जर तुम्हाला 25-30 वर्षात 68 चौरस किलोमीटरच्या शहराच्या परिघाची विकासगंगा करता आली नाही। कोल्हापूर शहरातली पंचगंगा ही महाराष्ट्रातली सगळ्यात प्रदूषित नदी आहे। तिचं क्षेत्रफळ लांबी 68 चौरस किलोमीटर आहे। ती आजपर्यंत कुठल्याही नेत्याला स्वच्छ करता आली नाही। त्याच्यात जाणारं ड्रेनेजचं पाणी थांबवता आलं नाही, जयंती नाला स्वच्छ करता आला नाही, तर तुम्ही ह्या बाजूच्या गावांना घेऊन हद्दवाढ काय करणार? त्याच्या बदल्यात उलट आमच्या गावातली लोक सुखी आहेत। शहरात 7,000-8,000 लोकांच्या मागे एक नगरसेवक काम करतो। त्याच्या बदल्यात विचार केला तर ग्रामीण भागात ग्रामपंचायत लेवलला 2-3 हजार लोकांच्या पाठीमागे एक सदस्य। आता 5,000-4,000 लोकसंख्येच्या, आता उचगावसारखं मोठं गाव आहे म्हणून अपवाद धरा, तरी पण इथं 4,000 लोकसंख्येच्या मागं 3 सदस्य काम करतात, म्हणजे किमान 1200-1300 लोकांच्या पाठीमागे एक सदस्य काम करतो। आणि आमची लोक इथं समाधानी आहेत, सुखी आहेत। आमची ग्रामपंचायतची सेवा सुविधा अगदी आम्ही त्यांना घरपोच देतो, पाणी आहेत, रस्ते आहेत, गटर आहेत, आमची सक्षम ग्रामपंचायत चालते। आम्हाला विविध माध्यमातून ग्रामपंचायतला 15 वित्त आयोग असेल, 25-15 असेल, महाराष्ट्र शासनाचा फंड येतो, आमदारांचा खासदारांचा फंड असतो, विविध जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनही भरपूर फंड मिळतो। अशा विविध मार्गातून थेट ग्रामपंचायतला निधी येतो आणि त्या मानानं आम्ही भरपूर विकास इथं करतो आहे आणि आमची जनता सुखी समाधानी आहे। आधीच त्या विकासाच्या नावाखाली कोल्हापुरात जी घुसमट झाली आहे त्यात आणखीन घेऊन लोकांची घुसमट करू नये अशी माझी प्रशासनाला विनंती आहे की आधी तुम्ही कोल्हापूरचा विकास करावा। आणि त्या कृती समितीला बी विनंती आहे की जे तुम्ही हद्दवाढीसाठी मागणी जेवढ्या त्वेषानं करताय तेच तुम्ही कोल्हापूर प्रशासनातल्या किंवा कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधीच्या मागं लागून कोल्हापूरचा मूलभूत विकास करा आणि मग ते लोक आपोआपच तुम्हाला सांगतील की आम्हाला शहरात घ्या म्हणून। डेरीतनी रांगातनी किटल्यातनी दूध हाय भारीच ग दूध भारी, फॅट भारी, SNFB भारी, ही किमया फर्टिमिन प्लस ची सारी। गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सीवीड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस। दुधाला रेट, वर्षाला वेध, आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस।